नमस्कार सर्वांना, कशा आहात? सगळ्या मस्त मजेत ना? अपेक्षा करते सगळे मस्त आणि मजेतच असताल. तर आपल्या चॅनलचे 100K झालेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, आशीर्वादामुळं आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळं. सगळ्यांची मनापासून आभारी आहे. तर माझ्यापेक्षा माझ्या ताईंना, मावशींना, मैत्रिणींना, आपल्या YouTube फॅमिलीला उत्सुकता लागली होती. आपल्या चॅनलचे 100K कधी कंप्लीट होते? तर 100K व्हायला थोडेसे बाकी होते. तर भरपूर ताईंच्या कमेंट यायच्या, छाया 100K व्हायला अगदी थोडेसे बाकी आहेत. आज उद्या तुझे 100K कंप्लीट होणार आहेत. तुला भरपूर शुभेच्छा आणि प्रार्थना करत होत्या सगळ्या ताई. आणि मी बोलले पण नाही बरं का अजून की आपल्या चॅनलचे 100K कंप्लीट झालेत वगैरे काहीच. तर आपल्या YouTube फॅमिली एवढं म्हणजे प्रेम देतात, मला भरभरून आशीर्वाद देतात की त्यांचं लक्ष होतं आपल्या चॅनलचे 100K कधी कंप्लीट होतात. जसे 100K कंप्लीट झाले तसा नुसता शुभेच्छांचा पाऊसच पडायला लागला, एवढ्या भरभरून कमेंट ना. त्यामुळे मी काल पोस्ट टाकली आपल्या चॅनलवरती. तर पोस्ट टाकायच्या आधी तर भरपूर कमेंट होत्याच आणि पोस्ट टाकल्यानंतर पण एवढ्या भरभरून शुभेच्छा आणि एवढं भरभरून प्रेम सगळ्यांचं पाहून मी तर भारावून गेले. खरंच खूप भरभरून प्रेम दिलं मला तुम्ही आतापर्यंत आणि इथून पुढे पण देताल अशी अपेक्षा करते. कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आता इथपर्यंत पोहोचू शकले. मी पहिला जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायचे ना तेव्हा असं वाटायचं हे खूप जास्त सबस्क्रायबर आहेत, त्यानंतर खूप मोठं चॅनल आहे, असं तसं. मला वाटलं पण नव्हतं की मी एवढा मोठा आकडा पार करू शकते. मी याच हेतूने यूट्यूब चालू केलं होतं की बाबा आपलं घरचं काम पाहून मी थोडंफार काही ना काही करू शकते, की स्वतःचा खर्च स्वतः करू शकते. कारण पहिलं आई आम्हाला दोघांना घेऊन राहायची. पहिल्यापासून सवयच नाही की कोणाला काही हक्काने मागायचं, कधीच नाही. जेवढं मिळालं तेवढ्यामध्ये समाधानी राहायची सवय लागलेली. आणि त्यामुळे लग्न झाल्यानंतर फौजी साहेबांना पण मला अशी सवय नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, असं मी कधीच केलं नाही त्यांना आणि मागत पण नाही आणि मागितलं पण नाही. तर मला ती सवयच आहे. त्यामुळं म्हटलं चला आपण काही ना काही करू शकतो. मी पहिलं मशीन क्लास केले, ब्लाऊज वगैरे शिवायचे आणि त्यानंतर मग असंच लॉकडाऊन नंतर लक्षात आलं किंवा मुलांनी मला सुचवलं यूट्यूब चालू कर. म्हणलं माझ्याच्याने होईल का? तर मुलगा म्हणला आकाश म्हणला होईल मम्मी, ट्राय तर कर. तर ते हळूहळू चालू केलं. तर आता इथपर्यंत पोहोचले मी आणि अपेक्षापेक्षा मी जास्तच कमवलंय आणि कमवते पण. कसं आहे ना, स्वतः नवरा कितीही कमवत असू द्या, पण स्वतःच्या खर्चाने आपण स्वतःच्या मर्जीने काहीतरी घेतो, यापेक्षा आनंद कोणताच नाही. आता फौजी साहेबांनी मी काही मागितलं ना ते नाही कधी म्हणणार नाही, पण तरी पण ते असं मागायचं कसं तरी वाटतं मला. त्यामुळं आता माझं पेमेंट झालं, माझा पगार येतो, त्यामधून मी स्वतः काहीतरी घेऊ शकते. यापेक्षा आनंद कुठलाच नाही ताईंनो. आणि यूट्यूबमधून मला भरपूर काही शिकायला पण मिळालं बरं का. जसं की पाहता माझा पहिला स्वभाव खूप चिडका होता, चिडचिड करायचे, कोणी थोडं काय बोललं की पटकन चिडायचे. कारण तशा वातावरणामध्ये मी लहानची मोठी झालेली, आई लवकर वारली, मेंटली खूप डिस्टर्ब झालेली होते. त्यानंतर फौजी साहेब फौजमध्ये राहायचे, समजून घेणारं कोणीच नाही. मग असं चिडचिड व्हायची खूप मनाची. पण यूट्यूबमध्ये आल्यापासून मी खूप काही शिकले, शांत राहायला शिकले, पेशन्स भरपूर आलं माझ्यामध्ये. कारण कसं आहे ना, जिथं पॉझिटिव्हिटी असते तिथं निगेटिव्हिटी पण असते. तर मी आता जे आपलं रेग्युलर जे आपलं आहे ना तेच दाखवत असते, जे आहे तेच दाखवते. तरी पण एखादी का होईना निगेटिव्ह कमेंट येतच असते, तर त्याच्यावर रिॲक्ट अजिबात होत नाही मी. कारण कसं आहे ना, आपण शांत राहून सुद्धा दुसऱ्याला उत्तर देऊ शकतो. तर तसंच करत असते मी, शांत राहते, थोडंसं पेशन्स ठेवते आणि जे निगेटिव्ह कमेंट येते ना त्याला डिलीट करते आणि जे पॉझिटिव्ह आहे ना तेच घेत असते फक्त. तर ते माझ्यामध्ये ती मेंटॅलिटी माझी तयार झाली तेवढी. निगेटिव्ह कमेंटकडे मी अजिबात लक्ष देत नाही. आपल्या मनाला माहिती ना आपण बरोबर आहेत, तर आपण स्वतःला एकदम परफेक्ट समजायचं. दुसरे काय विचार करतील ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, एवढं मी करत असते. तर जगणं खूप सोपं होऊन जातं त्यामुळं. तर हे एक मी यूट्यूबमधून शिकले. आणि मी काय तुमच्याशी शेअर केलं ना, म्हणजे एक वेळेस मी जवळचे व्यक्ती तर मला इथं कोणीच नाही बरं का, नातेगोते तर असंच येतं, कोणी समजून घेतलं नाही कधी आणि घेत पण नाही. पण मला काय वाटतं, माझ्या मनात काय आहे किंवा मला जे बोल वाटतं ते मी आपल्या यूट्यूब फॅमिली संग बोलत असते, बडबड करते. तरी त्यात ताई, मावशी, सगळ्या मैत्रिणी, सगळं यूट्यूब फॅमिली माझं ऐकून घेतात आणि जे बरोबर आहे त्याला ॲग्री करतात आणि जे काही चुकते माझं त्याला ते मला समजून पण सांगतात. छाया नाही असं नाही, असं छाया तसं नाही तसं. तर मला समजून घेतात पण आणि समजून सांगतात पण. भरपूर काही शिकायला मिळालं यूट्यूबच्या माध्यमातून. मला तुमच्यासारख्या ताई, मावशी, मैत्रिणी, दादा, भरपूर जीवाभावाची माणसं मिळाले, हे एक चांगलं झालं. कारण
माझ्या सुखदुःखात तुम्ही हमेशा सामील होता. मी काही माझं सुखदुःख असेल तुमच्याशी शेअर करते. तुम्ही पण भरपूर सहानुभूती देता मला, छान छान कमेंट देता, छान छान कमेंट करता. तर तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा भरपूर काही शिकायला मिळतं मला, खूप मोटिवेशन देतात. आणि तुमच्या मोटिवेशनमुळं तर मी अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपल्या चॅनलचे 100K कंप्लीट होऊ शकले. आणि दुसरं म्हणजे आपले फौजी साहेब, तर तुम्ही सगळे बघतातच फौजी साहेब मला किती सपोर्ट करतात. तर खरंच असं नवरा मिळायला नशीब लागतं. काहीतरी पहिल्या जन्मीचे पुण्य कामाला आले, त्यामुळं मला फौजी साहेबांसारखा जीवनसाथी मिळाला. फक्त एकच दुःख वाटतं, आई पाहिजे होती हे सगळं पाहण्यासाठी. आईला खूप खूप छान वाटलं असतं, कारण आईने खूप स्ट्रगल करून आम्हाला लहानशी मोठं केलंय. बापाची साथ नसताना बापानी आयुष्यात 1 रुपया सुद्धा कमवलं नाही. सगळं आईनेच आम्हाला लहानशी मोठं केलं. मामाच्या दारामध्ये राहून मामाची इथंच घेऊन ती आम्हाला दोघांना राहिली. मरेपर्यंत कष्ट केले आणि आम्हाला लहानशी मोठं केलं. माझं लग्न झालं, वर्षात आई वारली, पण ती आता पाहिजे होती. ती आनंदाने कुठं मावली पोळली, तिचा आनंद कुठंच मावला नसता. आई पाहिजे होती आणि सासू सासरे पण पाहिजे होते. सगळं व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित व्हायच्या याच्यावर चालू होतं की सासू सासरे पण वारले. तर तेवढी कमी महसूस होती. आणि फौजी साहेब तर आहेत माझ्याबरोबर, तुम्ही आहेत माझ्याबरोबर. सोन्यासारखे 2 लेकरं दिलेत देवानी आणि भाऊ पण आता माझ्याकडेच आहे. काही नाही पाहिजे अजून मला. माझा सुखाचा संसार असाच तुमच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने असाच फुलत फळत राहावा हीच अपेक्षा करते. आणि आपल्या चॅनलवरती अशा पण काही मावशी आहेत ना, मला त्या भरभरून कमेंटच्या माध्यमातून प्रेम आणि आशीर्वाद देत असतात. 2-3 मावशींची नावं लक्षात येत माझ्या, कारण एवढे सारे कमेंट असतात ना, नावं लक्षात ठेवणं थोडं मुश्किल जातं. सुनीता विष्णू मावशी आणि मीनाक्षी मावशी, त्यानंतर अजून सरिता मावशी, अशा भरपूर मावशी आहेत ना, मला त्या कमेंटच्या माध्यमातून खरंच खूप प्रेम देतात, आशीर्वाद देतात. मनापासून आभारी मावशींनो. तुम्ही मला आईची कमी मेसेज होऊन देत नाही. तुमची कमेंट वाचली ना, असं वाटतं माझी आईच माझ्याशी बोलती, एवढं छान वाटतं. तर तुम्ही सगळ्यांनी कमेंटच्या माध्यमातून मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर 100Kचं सेलिब्रेशन करायचं होतं छोटंसं आपल्याला. तर भरपूर ताईंच्या मावशींच्या कमेंट होते की टेरेसवरती आपण जे पिरॅमिड बनवलंय ना, तिथंच तुम्ही 100Kचं सेलिब्रेशन करा. तर फौजी साहेब बोलले आपण तिथंच सेलिब्रेशन करू. तुम्हाला अभिनंदन केलं म्हणजे मला केलं. थँक्यू. तर इथं फौजी साहेबांचे 2 मित्र आले होते. राजूचा एक मित्र आला होता, आकाशचा पण मित्र 2 दिवस मुक्कामालाच होता आपल्या घरी. आणि फौजी साहेबांचे अजून 2-3 मित्र यायचे राहिले होते, त्यामुळं केक कापायचा आम्ही थांबलो होतो. आणि फौजी साहेबांनी जे गणपती डेकोरेशनला पडदे आणले होते ना, ते थोडेसे पाठीमागून लावले होते. म्हणले जो 100Kचा आकडा आहे ना, त्या पडद्यांच्या वरती छान उठून दिसन. तर एवढं वारं सुटलं होतं ना, ते पडदेच उडायला लागले होते. आणि 2 दिवस पाऊस झालेला होता ना भरपूर, तर बेडक्यांचा एवढा आवाज होता ना, कार 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 आवाज येत होता. आणि ताईंनो, माझ्यापेक्षा आपले फौजी साहेब एवढे खुश होते ना, त्यांना एवढं प्राऊड फील होतं ना, माझी ते पाठ थोपटतात आणि शाब्बास म्हणतात. कारण एवढं सगळं घरचं पाहून यूट्यूब चालवणं म्हणजे सोपं नाही आहे. त्यांना समजतं, त्यांना कळतं, ते पाहत राहतात की घरचं सगळं पाहून ही व्हिडिओ शूट करती, एडिटिंग करती, धडपड करत राहती. पहिले एडिटिंग येत नव्हती, तर मी रातचं 12-1-2 वाजेपर्यंत एडिटिंग शिकायचे. तर त्यांनी माझी धडपड पाहिलेली ना, त्यांना खूप प्राऊड फील होतं. कुठं मित्रांच्यात गेले, नातेवाईकांच्यात गेले, तरी पण ते माझं एवढं भरभरून कौतुक करतात की बास, यापेक्षा काय हवं अजून. आणि आम्हाला जास्त तामझाम आवडत नाही ना, त्यामुळे एकदम सिम्पल सेलिब्रेशन ठेवलं होतं आम्ही छोटंसं. तर असा केक कापून आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि जेवढे आले होते ना, 9-10 जण, 10-12 जण, तर तेवढ्यांसाठी मी जेवण बनवलं होतं. तर मग टेरेसवरतीच त्यांना मी सगळ्यांना जेवायला दिलं.
ताई न शक्यतो मी असं इमोशनल कधी होत नाही. इमोशनल झाले कधी असं मन मोकळं करावं असं वाटलं तर आपलं घरातलं मंदिर आहे ना देवांच्या समोर बसते किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बसते आणि मस्त मन मोकळं करून घेत असते. आयुष्यामध्ये भरपूर उतार चढाव पाहिले, सगळं सहन करता करता मन कधी कठोर होऊन गेलं काही कळलंच नाही. तर मी असं रडून कडून कधी दाखवत नाही, मला दाखवायला आवडत पण नाही. कारण यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती आपण काय दाखवायला आलोत, लोकांना मोटिवेट करायला आलोत, काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवायला आलोत, काहीतरी चांगलं दाखवायला आलोत ना, मग असं बाकीचं रडून कडून दाखवायचं मला अजिबात आवडत नाही. पण ते सगळं एकत्र भरपूर दिवसाचं एकत्र निघलं ना, सगळं आठवलं, पाठीमागचं स्ट्रगल आठवला, आईवडील आठवले, सासू सासरे, तुमच्याशी बोलता बोलता सगळं पाठीमागचं आठवलं आणि थोडीशी इमोशनल झाले. पण एक खरं सांगू का ताईंनो, माझ्या अनुभवावरून सांगते, कधी मध्ये असं मन भरून आलं ना, मन सोक्त रडून घेतलं की आपल्या मनातला द्वेष, सगळे जाळे जळमटं सगळं बाहेर निघून जातं आणि पुन्हा इतकं फ्रेश वाटतं की बस, म्हणजे डोक्यावरचा मनावरचा काहीतरी भार आपण साईडला उतरून ठेवला एवढं भारी वाटतं. आता हे फौजी साहेबांचे पोलीस मित्र आले होते, थोडंसं लेट झालं होतं त्यांना यायला. तर फौजी साहेब आणि हे फॉरेन्सिकमध्ये बरोबरच असतात ड्युटीला. सगळ्यांचे जेवणं झाले, त्यानंतर आम्ही 1-2 फोटो काढले आणि आपल्या टेरेस गार्डनमध्ये मस्त त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. तर आपण जे पिरॅमिड बनवलं आहे ना, सनी भैयांनी, ते फौजी साहेबांच्या पलीकडे उभा आहेत ना, त्यांनी बनवलं हे पिरॅमिड. तर काय झालं, हे पिरॅमिड कसं बनवलं, काय बनवलं, पहिल्यापासून मी थोडे शॉर्ट व्हिडिओ घेऊन ठेवले होते आणि सगळे एकत्र केले आणि तो व्हिडिओ मी फेसबुकला आणि इंस्टाग्रामला टाकला. तर फेसबुकचा आणि इंस्टाग्रामचा दोन्हीकडचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला ना की सगळे विचारायला लागले ते पिरॅमिड कोणी बनवलं, कसं बनवलं, काय, त्यांचा नंबर द्या आम्हाला पण बनवायचे. तर आम्ही दिला सनी भैयांचा नंबर कमेंट बॉक्समध्ये. तर त्या सनी भैयांना एवढे फोन जायला लागले, आम्हाला पण बनवायचे. कोणी बोलतं साताऱ्याला येतान का, कोणी बोलतं कोल्हापूरला येतान का. तर लांब लांबचे त्यांना कॉल यायला लागले. सनी भैया बोलले, आपल्या नगरमधले मी बनवू शकतो बाबा पिरॅमिड हे, पण बाहेर जाऊन ते बनवायचे नाही परवडणार. तर त्यांचं असं बोलणं चालू होतं. सनी भैया म्हणले, बाबा एवढे फोन मला की बस, आपलं हे पिरॅमिड आहे ना इतकं लोकांना आवडलं की बस, सगळे खूप कौतुक करतात आपल्या पिरॅमिडचं. हा एकदम व्यवस्थित झाली. लांबडा शिंदे होता, लांबडा शिंदे तुमच्या पॉलिसी नव्हतं पहिला तेवढा आम्ही 7-8 जण नेलं बरोबर एवढं. तर सगळ्यांचे जेवण झाले. त्यानंतर फौजी साहेब बोलले, दिवसभर लय काम केलं बाई, तू थकली असशील, ये थोडंसं बसू आपण निवांत आणि 2-4 फोटो काढू. मग आम्ही फोटो काढले, थोडेसे गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर फौजी साहेब बोलले, चल झोपायला आता, कारण वातावरण खराब व्हायला लागलं होतं. आम्ही खाली गेलो झोपायला आणि 5-10 मिनिटातच लगेच पाऊस झाला. तर 100Kचं सेलिब्रेशन झालं, व्यवस्थित झालं एकदम. हे पायी तर जेवायला घातलं तुम्ही सगळ्यांना, आवरले सगळं व्यवस्थित. म्हणलं चला 2 शब्द तुमच्याशी बोलावं. फौजी साहेब मस्त चौपाळीवरती झोका खेळतात. आवाज तर भरपूर येतोय बेडक्यांचा बरं का, असं वाटतं की तुमच्यापर्यंत माझा आवाज येईल का नाही, कारण खूपच चवचव चालू आहे. पाऊस झाला ना 2-3 दिवस सारखा, त्यामुळे बेडक्या भरपूर ओरडतात यात. तर ताई, दादा, मावशी सगळ्यांनी मला पहिल्यापासून आतापर्यंत खूप समजून घेतलं. काही चुकलं असेल तर मला समजून सांगितलं आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा मला भरपूर काही शिकायला मिळालं. काही मला माहिती ते मी तुम्हाला सांगितलं, तुम्हीसुद्धा मला भरपूर माहिती दिली, भरपूर समजून सांगितलं. आत्तापर्यंत तुमची खूप साथ मिळाली मला. तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आले, 100K होऊ शकले माझे. तुमच्या साथ नसती तर इथपर्यंत नसते येऊ शकले मी. इथून पुढे तुमची साथ, तुमचा सपोर्ट अशीच राहू द्या, अशी अपेक्षा करते. तर चला, आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जाता येईन. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.
चला सकाळी लवकर जायचं ड्युटीवर. चला झोपायला. हा चला झालं तुमचं बोलून. हो झालं झालं. चला चला राजू. मला म्हणते झालं तुमचं बोलून. चला चला गुड नाईट. गुड नाईट बाय.